एक लक्षात घ्या, वल्लरींच्या मनावर आत्ता प्रचंड ताण आहे आणि तो त्या सहन करू शकत नाही आहेत. त्यामुळे त्यांना त्या वल्लरी आहेत याची सतत जाणीव करून देत राहिलात तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो, इमोशनल डॅमेजही होऊ शकतं. सो त्या नर्मदाच आहेत असंच आत्ता तरी त्यांच्याशी वागा. पण डॉक्टर, हे असं आणखीन किती दिवस चालू राहणार? आता मला नाही सांगता येणार. हां, पण याच्यावरती लवकरात लवकर मी काही ना काहीतरी उपाय शोधून काढेन. सी, दिस केस इज माय टॉप प्रायोरिटी. आणि ही केस आता खूपच वेगळी आहे हे क्लिअर झालंय. मग कितीही चॅलेंजिंग असलं तरी मी याच्यावरती उपाय हा शोधून काढणारच आहे. हां, एक मात्र नक्की, तोपर्यंत तुम्ही वल्लरींची नर्मदा म्हणून काळजी घेत राहणं गरजेचं आहे. डॉक्टर, लवकरात लवकर उपाय शोधा आणि प्लीज माझ्या वल्लरीला लवकरात लवकर बरं करा, प्लीज. मिस्टर मनोज, काम डाऊन, वी विल फिगर इट आउट. हां, आत्ता एक गोष्ट मात्र लवकरात लवकर करा, तुम्ही एखाद्या चांगल्या फिजिशियनला बोलवा, कारण वल्लरींना आत्ता औषधोपचारांची फार गरज आहे. मन्या, मी डॉक्टर शेळकेंना घरी सोडी आलो. इंजेक्शन दिलंय त्यांनी. वल्लरी लवकर शुद्धीतीन असं बोलले ते. वल्लरी पण ना खूप हट्टी आहे. नको नको म्हणत असताना कशाला हट्ट केला तिने, कशाला केलं ते सेशन. मी नाही म्हटलं तर तेजाताईंना सांगितलं आणि तेजाताईंनी तरी मला सांगायला हवं होतं. का सांगितलं नसेल तेजाताईंनी मला. मनोज, मैं तुम्हें कुछ दिखाना चाहता हूं. मनोज, ये तेजा ने अपनी कंपनी को भेजा हुआ मेल है. ये कोई साधारण मेल नहीं है. ये तेजा का रेजिग्नेशन लेटर है. अरे हर्षित, काय सांगतोस तू? तेजाताईंनी नोकरी का सोडली? तेजाताईंनी कशाला सोडली अशी नोकरी? हे आम्हाला कामं भेटीने राहिले आणि त्यांनी एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी भी सोडी दिली. तेजा ने नौकरी इसलिए छोड़ दी क्योंकि वो अपना पूरा ध्यान वल्लरी ताई पे फोकस करना चाहती थी. नौकरी के साथ साथ वो ये सारी चीजें मैनेज नहीं कर पा रही थी, इसलिए उसने छोड़ दी जॉब. मैं किसी को ये बताने वाला नहीं था, लेकिन क्या है ना मनोज, जब तुमने ये कहा कि तेजा को वल्लरी ताई की कोई फिक्र नहीं है तो मुझसे रहा नहीं गया. हर्षित यार, आय एम रिअली व्हेरी सॉरी यार. मी असा का वागतोय माझं मलाच कळत नाहीये रे. मी त्या डॉक्टर वेदांत यांना पण काहीतरी बोललो. तेजाताईंवर संशय घेतला मी. सिरियसली यार, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मनोज मनोज, नहीं नहीं सॉरी मत कह यार, गिल्ट मत ले. देख देख, मैं समझ सकता हूँ तुझी चिड़चिड़ होणार, तुला त्रास होणार. ऐसी सिचुएशन में तू हमसे ही बात करेगा ना. अब माणूस कोणावरती चिडतो? किस पे गुस्सा करता है? अपनी फैमिली पे ना. मनोज यार, हम एक फैमिली है. तेजा को वल्लरी ताई की फिक्र नहीं है, ये बात अपने दिमाग से निकाल दे बस.
त्याच्यातही सॉरी. रागाच्या भरात खूप चुकीचं बोललो तुम्हाला. खरं तर तुम्ही वल्लरीच्या खूप मोठ्या सपोर्टर आहात. वल्लरीची वकिलीची परीक्षा असताना सगळ्यात जास्त मदत तुम्ही केली. अनेक असे निर्णय होते जेव्हा सगळ्या मैत्रिणी वल्लरीच्या विरोधात होत्या, तेव्हा तुम्ही वल्लरीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलात. मंजुषाच्या केसमध्ये तर वल्लरीसाठी तुम्ही स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातलात. आणि तुम्हाला वल्लरीची काळजी नाही असं मी म्हणालो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याच्यात प्लीज मला माफ करा. चूक आहे रे मनोज. तू मला बोललास त्याचं इतकं वाईट नाही वाटलं मला जितकं आत्ता वाटतंय. वल्लरीची ही अवस्था बघून तुझ्यासारखी दुसरं कोणी असतं ना तरी त्याने तेच केलं असतं. सो इट्स ओके. नाही त्याच्यातही तरी मी बोलताना भान ठेवायला हवं होतं. खरंच सॉरी. इट्स ओके. फक्त एक गोष्ट, आता आपली वल्लरी वल्लरी नाही आहे. आपली वल्लरी नर्मदा झाली आहे. या गोष्टीचं आपण सतत भान ठेवायला हवं. मगाशी मी तिच्याशी बाहेर बोलत बसले होते तेव्हा तिने सांगितलं की तिचा नवरा भैरव आणि तिची सासू गंगी ते दोघंही तिच्याशी नीट वागतात, खूप प्रेमाने वागतात, खूप जपायचे तिला असं म्हणाली ती. आता बराच काळ लाली तिच्या आजूबाजूला नसते त्यामुळे वल्लरीमधली नर्मदा तिच्या डोक्यावर खूप ताण आहे, टेन्शनमध्ये असते ती सतत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण विसरता कामा नये. तिला आपण आता वल्लरी म्हणून नाही नर्मदा म्हणूनच ट्रीट केलं पाहिजे. त्याच्यात एक काय अवस्था आहे बघा ना माझी. माझी बायको समोर असताना मला तिच्यासोबत परक्या बाईसारखं वागायचंय. मनोज, बी स्ट्रॉंग. ओके. माझी खात्री आहे काहीतरी सोल्युशन नक्कीच मिळेल यातून. त्याच्यात डॉक्टर विधात्यांना जर याचं सोल्युशन नाही सापडलं तर कधी थांबणार आहे सगळं? मग कसं बाहेर पडणार आपण या सगळ्यातून? काय करू आम्ही? आम्हाला तर काही समजीच नाही राहिलं. वल्लरीची हालत आता मला काही पावत नाहीये. माझ्या वल्लरीले परत आणा, काहीतरी उपाय असेल ना अण्णा, करा ना काहीतरी उपाय. अण्णा अहो मी तिला सांगलं की तू वल्लरी आहे, तू वल्लरी आहे, पण ते ऐकतच नाही. ते म्हणते मी नर्मदा आहे आणि मला माझ्या घरी सोडा. अहो अण्णा आम्ही तिले जुने फोटो बी दाखवले पण त्याचा बी काहीच फायदा झाला नाही. अण्णा आता सांगा ना काय करायचं? अण्णा सांगा ना. अरे थांबा थांबा. तुम्ही असं सांगायला लागलात तर मला कसं कळणार आहे? मला अगदी शांतपणे आणि पहिल्यापासून सगळं सांगा. मी सांगते पहिल्यापासून. त्या दिवशी वल्लरी माझ्या घरी आली आणि मला म्हणाली की तिला डॉक्टर विधातेंना भेटायचंय आणि ते सेशन परत करायचंय. मी लगेच नाही म्हणलं तिला, पण मग नंतर तिने मला तिच्या मोबाईलमधलं ते फुटेज दाखवलं मनोजचं. म्हणून मग मी डॉक्टर विधातेंना कॉल केला. ते आले, सेशन सुरू पण झालं होतं. पण तेवढ्यात मनोज आला आणि त्यांनी वल्लरीला मधूनच जागं केलं, ते सेशन चालू असतानाच. नंतर डॉक्टर विधाते पण म्हणत होते की वल्लरी आता वल्लरी नाही राहिली आहे, कदाचित नर्मदा झालेली असू शकते. आणि मी त्या दिवशी म्हणजे खाली रात्री तिला बघितलं, ती लालीसोबत बोलत होती आणि डेफिनेटली ती वल्लरी तर नव्हतीच. मला वाटतं ती नर्मदाच होती. अण्णा मला आता सांगा की वल्लरी आता नर्मदा आहे, पण नर्मदाचा आत्मा तिच्यात नाहीये. आणि तुम्ही मंत्रवून दिलेला लॉकेट सुद्धा वल्लरीच्या गळ्यात आहे, तरी सुद्धा तिला लाली कशी काय दिसते? मनोज आता तुम्ही काय म्हणालात? ते लॉकेट मी वल्लरीसाठी दिलं बरोबर? बरोबर, ते अजूनही वल्लरीच्या गळ्यातच आहे. मग नेमका फरक समजून घ्या. मी ते लॉकेट वल्लरीसाठी दिलंय, नर्मदासाठी नाही. म्हणजे मी ते लॉकेट वल्लरीच्या शारीरिक संरक्षणासाठी नाही तर आत्म्याच्या संरक्षणासाठी दिलंय. आणि वल्लरी जोवर अंतर्बाह्य वल्लरी होती तोवर तिला लाली दिसली नाही.
आणि त्यामुळं नर्मदा तिच्या जवळही आली नाही, बरोबर? बरोबर, कारण का लॉकेट दिल्यानंतर मला लाली दिसत नाही असं वल्लरी म्हणाली होती. पण आता विज्ञानाच्या साहाय्याने तिला मागं नेलंय आणि तिला तिच्या मेंदूने नर्मदा असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळं हे लॉकेट नर्मदावर काम करणारच नाहीये. शरीर जरी वल्लरीचं असलं तरी मन आणि मेंदू हा नर्मदाचा झालाय आणि त्यामुळं तिला लाली दिसू लागली. आणि किती जरी झालं तरी ते आई आणि लेकीचं नातं आहे. त्याला अध्यात्म आणि विज्ञान काहीही करू शकत नाही. पण म्हणजे त्या लॉकेटचा तर काहीच उपयोग नाही होणार. नाही, जोपर्यंत वल्लरी आता नर्मदा आहे तोपर्यंत काही उपाय नाही. मला तर काहीच समजत नाहीये, खूप कन्फ्यूज झालोय मी. हो ना, म्हणजे ते लॉकेट ते वल्लरीसाठी होतं. नर्मदाचा आत्मा वल्लरीमध्ये शिरतो, पण आत्ता तो आत्मा नसून वल्लरी नर्मदा आहे. हो गॉड, डोक्याची मंडई व्हायला लागली राव, कळत नाहीये काहीच. पण आता या सगळ्यावर उपाय काय? तसा तर नाही. आपलं शास्त्र आणि अध्यात्म असंच असतं, हाताबाहेर. आता हे प्रकरण केवळ आत्म्याचं नाही आहे, तर मेंदू आणि मनाचा खेळ आहे. आणि माझ्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्यावर काहीच उपाय नाही. आता आपली भिस्त डॉक्टर विधातेंवर आहे. तेच काहीतरी उपाय शोधू शकतील. हो हो, नाही नाही, काळजी करू नका तुम्ही. तुम्हाला इथे काही होणार नाही. तुम्ही इथे? मी 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 भैरवचा मित्र आहे. तो वखारीच्या कामासाठी इथे आला होता. तुम्ही त्याच्यासोबत आला होतात आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला इथे. अपघात झाला तुमचा. ते कुठे आहेत? त्यांना काही झालंय का? नाही नाही, काही झालं नाही भैरवला. तो सुखरूप आहे. तो गावी गेलाय. परत आला की भेट होईल तुमची. नका काळजी करू. काय की अपघात झाला म्हणून तुम्ही बेशुद्ध झाला होतात, म्हणून तुम्हाला काही आठवत नसेल आता. एक मिनिट थांबा. तुम्ही मला म्हणालात की तुम्ही यांचे मित्र आहात ना? मला कोण आठवत नाहीये. मला तर तुमचं नाव बी नाही माहीत. तुम्ही कोण आहात मला नाही माहीत. आणि माय लेक लाली कुठे? लाली कुठे? लाली माय कुठे होतीस तू? कुठे होतीस? मला दिसली का नाही इतके दिवस तू? हा, काऊन नव्हतीस तू माझ्याजवळ? बघा, लाली आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही आराम करा इथे. काही हवं असेल तर सांगा, मी आहे बाहेर. ये माय. मन्या, तू ठीक आहे ना? तू ना आज आधी आमच्या सोबतच झोप. हा मन्या, तुला आठवतं का लहानपणी आपण असेच एकत्र झोपायचे?
आई आपल्याला घिसांना अंगणात झोपायची आणि आपण तिला गोष्टी सांग म्हणून हट्ट करायचे. आणि मग मस्ती करायचे आणि माझ्या हातचा मार खायचे आहे ना. लहान होतं तेच बरं होतं ना. कसलीच काळजी नव्हती. खायचं प्यायचं शाळेत जायचं आणि मस्ती करायचं हेच आयुष्य. काय होऊन बसले काय सगळं. अरे मन्या, तू कशाला एवढी काळजी करी राहिलाय? बाय, मला माहिती आहे हे सगळं सहन करणं इतकं सोपं नाही आहे, पण अरे हे बी दिवस जातील मन्या. नको काळजी करू, सगळं चांगलं होईल. आणि तू महापोरगा आहे, महापोरगा असा हार मानणारातला नाहीये. हा, म्हण्या मला कळते तुझी मनस्थिती, पण आता आपल्याला मागे हटून नाही ना चालणार. एक तेजा तेजा उठ उठ जा उठ जा. काय झालं? उठ जा, 1 मिनिट उठ उठ उठ. हाँ आंखें बंद कर. अरे आंखें बंद कर यार. काय झालं? 1 मिनट बंद कर. हाँ बंद बंद बंद. हाँ यहीं पे रुक, मैं आया. 1 मिनट. हाँ आंखें खोल मत. आया मैं. उघडू काय? ए रुक 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 रुक. खोल मत खोल मत खोल मत. अरे सांग ना काय आहे? तेजा अब खोल. हैप्पी वैलेंटाइंस डे डियर. वाव, किती छान आहे रे हे सगळं. तू तेजा क्या हुआ यार? तू रो क्यों रही है? हाँ मतलब मैंने इससे पहले भी कई सारे गिफ्ट्स दिए तुझे, तो अब क्या हुआ? नाही, त्यामुळे नाही रडत आहे मी. फिर क्या बात है? आपण आता व्हॅलेंटाईन साजरा करतोय, पण मनोज वल्लरीचं काय रे? ते काय करत असतील व्हॅलेंटाईन साजरा? एकट बिचारी वल्लरी, तिला तर आता माहित पण नाही व्हॅलेंटाईन काय असतं. मनोज प्रत्येक वर्षी इतका एक्साइटेड असतो व्हॅलेंटाईनला घेऊन, तिच्यासाठी खूप गिफ्ट्स आणतो, तिला खूप खुश करतो. हे पाय, आपल्या वल्लरीला आपल्याला परत आणायचं असेल ना, तर असं खचून नाही चालणार. हा, हिम्मत हारून नाही चालणार. आपल्याला धीर ठेवावंच लागेल बेटा. हा, मन्या, आई बरोबर बोली राहिली आहे. वल्लरीच्या म्हणजे त्या नर्मदेच्या कलाने घे. ए बाई, सगळं लवकरच संपेन. आणि डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांच्यावर विश्वास ठेव. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काही बी गरज लागली ना तर आम्हाला सांग, आम्ही तुला मदत करू. तू काळजी करू नको, सगळं काही नीट होईल. तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. काही दिवस आपल्याला शांत राहावंच लागेल.